वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल स्वाभिमान शिक्षा. आज आपण बघणार आहोत घटक दुसरा गणित आशय ज्ञान समृद्धी या घटकातील स्वाध्यायाची उत्तरे. गणित आशय ज्ञान समृद्धी हा घटक इयत्ता 1ली ते 5वी या वर्गाला शिकवण्यासाठी उपयोगी पडतो. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, पुढील बहुपर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामधील पहिला, सर्व एकप्रतलीय आकृत्या ह्या डॅश असतात. तर त्याचे ऑप्शन आहेत एकमितीय, द्विमितीय, त्रिमितीय का बहुमितीय. तर याचे उत्तर आहे सर्व एकप्रतलीय आकृत्या ह्या द्विमितीय असतात. दुसरा आहे सामान्यतः डॅशपेक्षा जास्त भुजा असणाऱ्या बंदिस्त एकप्रतलीय आकृतीस बहुभुजा आकृती म्हणतात. त्याचे ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 4. तर याचे उत्तर आहे 2. सामान्यतः 2 पेक्षा जास्त भुजा असणाऱ्या बंदिस्त एकप्रतलीय आकृतीस बहुभुजा आकृती म्हणतात. तिसरा आहे द्विमितीय आकृत्यांची ओळख व दृढीकरणासाठी डॅशबोर्डाचा वापर करता येऊ शकतो. त्यामध्ये ऑप्शन आहेत अ. पुठ्ठा, ब. ग्राफ, क. जिओ आणि ड. नकाशा. तर यामधील ऑप्शन आहे क. जिओ. द्विमितीय आकृत्यांची ओळख व दृढीकरणासाठी जिओ बोर्डाचा वापर करता येऊ शकतो. जर आकृती त्रिमितीय असेल तर त्याच्या आकृतीची ओळख व दृढीकरणासाठी सुद्धा जिओ बोर्डच उपयोगी ठरतो. पुढे चौथा आहे प्रमेय, उपप्रमेय, उपपत्ती इत्यादी फक्त शिकविल्या जात होत्या पण त्याचे उपयोजन केले जात नव्हते. ही जाणीव डॅश यांनी भरून काढली. त्याचे ऑप्शन आहेत वेन हेल्स, पियाजे, आसुबेल आणि बिने. पाचवा आहे कोनमापक ज्या वर्तुळाचा भाग असतो त्याच्या व्यासाला कोनमापकाचा काय म्हणतात. ऑप्शन दिलेले आहेत संदर्भ किरण, संदर्भ रेषा, संदर्भ रेषाखंड किंवा संदर्भ शिरोबिंदू. तर उत्तर आहे कोनमापक ज्या वर्तुळाचा भाग असतो त्याच्या व्यासाला कोनमापकाचा संदर्भ रेषाखंड म्हणतात. म्हणजेच क पर्याय हा आपल्याला उपयोगी ठरेल. आकृतीतील सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची डॅश होय. पर्याय लांबी, रुंदी, क्षेत्रफळ किंवा परिमिती. तर त्याचे उत्तर आहे परिमिती. आकृतीतील सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज त्या आकृतीची परिमिती होय. सातवा, एका चौरसाची एक बाजू 20 डेकामीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ डॅश चौमीटर. ऑप्शन 40,000 चौमीटर, 4,000 चौमीटर, 400 चौमीटर आणि ड 40 चौमीटर. तर आपल्याला माहीत आहे चौरसाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू बाजू इंटू बाजू. तर बाजू आहे 20 डेकामीटर इंटू 20 डेकामीटर. तर 1 मीटर म्हणजे आपल्याला माहीत आहे 10 डेकामीटर. तर 20 डेकामीटरचे होईल 200 मीटर. 200 मीटर इंटू 200 मीटर ते होईल 40,000 मीटर. यापुढील प्रश्न आहे 9,2,8,3 या अंकापैकी एकदाच अंक वापरून सर्वात लहान संख्या लिहा. त्याचे पर्याय 2983, 2839 का 2389 का शेवटी 2398. आपल्याला संख्या दिलेली आहे 9,2,3,8. तर आपण सर्वात छोटी संख्या विचारली आहे. सर्वात छोटी संख्या ही छोट्या अंकापासून ते मोठ्या अंकापर्यंत सुरू होईल. तर 2389 ही सर्वात छोटी संख्या असेल. आपल्याला सर्वात मोठी संख्या सुद्धा सांगता येईल. सर्वात मोठी संख्या मोठ्या अंकापासून ते छोट्या अंकापर्यंत सुरू होते. 9,832 ही सर्वात मोठी संख्या होईल. आपल्याला सर्वात छोटी संख्या विचारली आहे. पर्याय क हा बरोबर असेल. 9वा प्रश्न आहे प्रत्येक 1 मीटरवर एक झाड लावले तर 25 मीटर लांबीच्या दुतर्फा किती झाडे लावावी लागतील. तर याचे उत्तर असे. प्रश्नात म्हटलं आहे प्रत्येक 1 मीटरवर एक झाड म्हणजे 1 मीटरवर एक झाड तर 25 मीटरवर 25 झाड लावावी लागतील. पण झाडे हे दुतर्फा लावले आहेत. 25 मीटर ह्या साईडनं पण आणि ह्या साईडनं पण. म्हणजेच 25 + 25 मीटर टोटल 50 झाडे लावावे लागतील. मग प्रत्येक 1 मीटरवर एक झाड लावले तर 25 मीटर लांबीच्या दुतर्फा किती झाडे लावावी लागतील. या प्रश्नाचे उत्तर असेल अ 50 झाडे लावावी लागतील. 10वा प्रश्न आहे 0.05 चा दशांश अपूर्णांकाची किंमत पुढील प्रमाणे येईल. त्या 5/10, 5/100, 5/1000 का 5/1. तर याचे उत्तर आहे ब 5/100.
यानंतर आहे प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, ते पण 100 ते 120 शब्दात. त्यामधील पहिला, द्विमितीय व त्रिमितीय आकृती हे संबोध स्पष्ट करा. द्विमितीय आकृत्याचे त्रिमितीय आकृतीशी कसे उपयोजन केलेले आहे ते एका उदाहरणासह लिहा. याचे उत्तर, त्रिमितीय आकृत्या काढण्यासाठी द्विमितीय आकृत्याची मदत घेतलेली दिसते. उदाहरणार्थ, घनाकृतीचे निरीक्षण केल्यास 4 चौरस एकत्र व 2 चौरस अनुक्रमे वरच्या पृष्ठभागावर 1 व खालच्या पृष्ठभागावर 1 असे एकूण 6 चौरसाच्या साहाय्याने घनाकृती तयार झालेली आहे. द्विमितीय आकृत्याचे काही उदाहरण: बांगडी, लांबून व दृढीकरणासाठी दिसणारा सूर्याचा असो की चंद्राचा प्रकाश. त्रिमितीय आकृत्याची उदाहरण आहेत कपाट, वीट, साबणाची वडी, पुस्तक इत्यादी. दुसरा आहे क्षेत्रफळ ही संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करून लिहा. पहिला त्रिकोण आहे त्याच्यात छायांकित भाग केलेला आहे, तर दुसरा त्रिकोण हा रिकामा त्रिकोण आहे. एखाद्या आकृतीचे सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजेच त्या आकृतीचे क्षेत्र होय. म्हणूनच क्षेत्राच्या मापाला क्षेत्रफळ म्हणतात. असं काय आपल्याला क्षेत्रफळ ही संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करून देता येईल. तिसरा प्रश्न दिलेला आहे. वस्तुमानाच्या मापनासाठी कोणत्या परिमाणाचा वापर केला जातो ते लिहून कोणत्याही 2 परिमाणाचे रूपांतर उदाहरण लिहा. त्याचे उत्तर आहे, वस्तुमानाच्या मापनासाठी किलोग्रॅम व ग्राम या परिमाणाचा वापर करतात. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्राम असते. पाऊण किलोग्रॅम बरोबर 750 ग्राम. तर पुढे उदाहरण दिलेले आहे. 2320 ग्राम म्हणजे किती ग्राम? 2320 ग्राम इक्वल्स टू 20,000 ग्रॅम प्लस 320 ग्राम. मग आपल्याला म्हणता येईल 2 किलोग्राम 320 ग्राम हे 2320 ग्रामचे रूपांतर आहे. चौथा प्रश्न आहे. संख्याचा चढता क्रम या घटकाचे अध्यापन कोणत्या शैक्षणिक साधनाच्या साहाय्याने कराल ते उदाहरण लिहा. त्याचे उत्तर, संख्याचा चढता क्रम हा आपल्या वर्गाने या शैक्षणिक साधनाच्या साहाय्याने करता येईल. ते कसे? तर आपण सुरुवातीला अंगणवाडीमधून 1ली मध्ये जातो, नंतर 1ली ते 2री व 2री ते 3री आणि 3री ते 4थी अशा प्रकारे क्रम लागतो. 1ली, 2री, 3री व 4थी हा चढता क्रमच आहे. म्हणून अशा प्रकारे आपण संख्याचा चढता क्रम अध्यापन करता येईल. संख्याचा चढता क्रम याचा एक उदाहरण आहे. 8352 या अंकापैकी एक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? तर 8352 यातून सर्वात मोठी संख्या होणारी 8532 आहे. तर मग संख्याचा चढता क्रम या घटकाचा अध्यापन आपण शैक्षणिक साधनाच्या साहाय्याने कसा केला तर आपल्या इच्छेनुसार करून दिला. यामधील 5वा प्रश्न आहे. ज्ञानरचनावाद वापर करून इयत्ता 3री मध्ये भागाकार संकल्पना कशा रीतीने रुजवता येईल ते उदाहरण लिहा. याचे उत्तर, एखाद्या विद्यार्थ्याच्या मनावर किती ताण द्यावे हे आपल्या वर्गावर ठरते. जसे की आपला ज्ञानरचनावाद. ज्ञानाची रचना कशा प्रकारे करता येईल म्हणजे 1लीमध्ये विद्यार्थ्यांना चित्राद्वारे जास्त घटक असतात, तसे 2रीमध्ये संकल्पना असतात, तसे 3रीमध्ये विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार असं डोकं लढवणाऱ्या संकल्पना देऊन त्याच्या ज्ञानाचे रचनावाद करतात. एका पायरीत कसे आणि काय संकल्पना रुजवता येईल हे अध्यापकाला समजते. म्हणून 3रीमध्ये आपल्याला जमेल की भागाकार संकल्पना ही विद्यार्थ्याच्या मनात रुजवता येईल. प्रश्न 6वा आहे. इयत्ता 2रीच्या वर्गात माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणत्या उदाहरणाचा समावेश करता येईल? त्याचे वर्गीकरण कसे कराल ते लिहा. याचे उत्तर, असे प्रश्न जर आला तर आपल्याला पुस्तकात याचे उत्तर भेटणे अवघड असते. म्हणून आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत लिहिता येईल. इयत्ता 2रीमध्ये एखाद्या मुलाची मानसिकता ही कोणती क्रिया, घटना, काम, खेळ, चित्रे हे सगळं काही कसं करतात, कसं बनवतात व कसं खेळतात याच्याकडे जास्त वळते. विद्यार्थ्याचे मन विचलित होऊन त्याला माहिती घेण्याकडे वळते. मग तो त्याला शिकवतो व त्या माहितीची आपापल्या पद्धतीने समजेल तसे त्या गोष्टीची व्यवस्था आपल्या मनात बनवतो. तर असे काही उदाहरणांचा समावेश आपल्याला इयत्ता 2रीमध्ये करता येईल. 7वा प्रश्न आहे. संख्या मालिकेतील आकृतिबंध तयार करताना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागतो ते लिहून कोणत्याही एका घटकावर प्रश्न तयार करून सोडवा. त्याचे उत्तर, प्रथमच बुद्धिमत्तेचा थोडक्यात परामर्श घेऊ. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहतात. बुद्धीच्या जोरावर या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. ही बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न मानसशास्त्रज्ञांनी केला. त्यात टर्मन, बर्ट, रुसो, स्टर्न
वेसलर तसेच बीने यांचा समावेश करता येईल. गिलफर्ड यांनी बुद्धीचे एकूण 120 घटक शोधून काढले. प्रश्न दुसरामधील शेवटचा प्रश्न 8वा. व्यवहारी अपूर्णांक हा संबंध विविध शैक्षणिक साधनांच्या साहाय्याने वर्गात कसा शिकवाल ते लिहा. व्यवहारी अपूर्णांक हा संबंध असा असतो की आपण दैनंदिन जीवनात किराणा घेत असताना जसे की साखर, गहू, दूध, केळी इत्यादी, तेव्हा आपण याची ठराविक संख्या ठरवत नाही. मग जर आपण असं म्हटलं की 1.5 किलो साखर, 3 किलो 500 ग्राम गहू व 1.5 डझन केळी, तर आपल्याला ही पूर्ण संख्या आहे ते समजते. अपूर्णांक घटक हा असाच आहे. पूर्ण संख्या होण्यासाठी त्या अर्ध्या मापाच्या वजनाचे एका आडवी रेषेने संबोधले जाते. त्यामध्ये उदाहरणात सांगता येईल 1.5 किलो साखर. 1.5 किलो साखर ही अपूर्णांकामध्ये येते. 1.2 किलो. 1.5 डझन केळी 1.2 डझन. 1/2 हा अपूर्णांक आहे. याची मदत आपल्याला वस्तूची घनता मोजण्यात होते. आपल्याला यामध्ये अजून एक उदाहरण सांगता येईल. वरी 2 चौरस दिलेले आहेत. समान मापाचे आहेत, परंतु एक पूर्ण तर दुसरे 2 अपूर्ण एक झाले आहेत. म्हणून त्या अपूर्णांकाचे अपूर्णांक होते हाफ, म्हणजेच अपूर्णांक. इथे आपला प्रश्न दुसरा हा संपतो. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील पहिला, व्हेन हेल्स नमुना भूमितीय विचारांचे स्तर 5 पायऱ्या एका उदाहरणाच्या साहाय्याने लिहा. तर याचे उत्तर, पेरी व्हेन हेल्स यांचे भूमितीसाठी योगदान म्हणजे त्यांनी तयार केलेल्या नमुन्याच्या आधारे 5 पायऱ्यांचा केलेला समावेश आहे. भूमितीय विचारांचे स्तर, व्हेन हेल्स नमुना आणि त्यांच्या 5 पायऱ्या. 5 पायऱ्यामध्ये पहिली आहे ओळखणे, दुसरी पृथक्करण, तिसरी संयोजन, चौथी आगमन आणि 5वी तर्ककठोरता. विद्यार्थी भौतिक माहिती जाणून घेत असताना काही वेळेस पठारावस्था निर्माण होते. ही पठारावस्था विशेषतः 4थ्या पायरीवर जाणवते. साधारणपणे या 5 पायऱ्यांनी प्राप्त केलेले अध्ययन वयापेक्षा अनुभव व मिळणाऱ्या सूचना यावर जास्त अवलंबून आहेत. यामध्ये उदाहरणात सांगता येईल की पुढे दिलेल्या आकृत्याचे निरीक्षण करा. एकूण 6 आकृत्या आहेत. A, B, C, D, F. A, B, C, D, E, F हे वेगवेगळे त्रिकोण आहेत आणि त्याला 0 पायरी, 1 पायरी, 2 पायरी व 3 पायरी यातील बुद्धिमत्तेचे व्यक्ती कसं समजतात ते बघू. वरील आकृत्याचे निरीक्षण करता तर 0 पायरीवरील बुद्धीचे विद्यार्थी म्हणतील फक्त F हा एकच त्रिकोण आहे. तर पहिल्या पायरीवरील विद्यार्थी म्हणतील की E आणि F हे 2 त्रिकोण आहेत. दुसरी पायरीमधील विद्यार्थी म्हणतील की B, E आणि F हे 3 त्रिकोण आहेत. मग आहे तर्कबुद्धीची पायरी म्हणजे तिसरी पायरी. B, C, E, F हे त्रिकोण आहेत. तर मग शेवटची पायरी म्हणजे चौथी पायरी. ते असे समजतील की D सोडून सगळे काही त्रिकोणच आहेत. अशा काही पायऱ्या दिलेल्या आहेत जी की आपली बुद्धीची क्षमता समजवतात. यानंतर आहे प्रश्न तिसरामधील दुसरं, द्विमितीय आकृत्यांची ओळख व दृढीकरणासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करता येईल. त्यापैकी जिओपोर्डाची रचना व आकृत्याचे दृढीकरणासाठी कसा उपयोग होतो ते उदाहरणासह लिहा. तर याचे उत्तर, त्रिमितीय आकृत्या काढण्यासाठी द्विमितीय आकृत्याची मदत घेतलेली असते. इष्टिका चिठ्ठीमध्ये 4 आयत व खालच्या व वरच्या पृष्ठभागावर प्रत्येकी 1 चौरस आहेत. दंडगोल म्हणजे एकावर एक रचलेली खूप वर्तुळे इत्यादी. द्विमितीय आकृत्याची ओळख व दृढीकरणासाठी जिओबोर्डाचा वापर करता येऊ शकतो. जिओबोर्ड हे साधन सहज तयार करता येईल. जाड चौरसाकृती लाकडी फळी घेऊन उभ्या रांगेत व आडव्या ओळीत संपूर्ण फळीच्या पृष्ठभागावर समान अंतरावर लहान खिळे अर्धवट मारावेत. ते खिळे इतके घट्ट असावेत की सहजासहजी निघू शकणार नाहीत. खाली जिओबोर्डची आकृती आहे. 3 खिळ्याची निवड अशा रीतीने केली आहे की त्या खिळ्यामध्ये रबर अडकल्यावर त्रिकोण ही आकृती तयार होते. दोऱ्याच्या साहाय्याने सुद्धा अशा प्रकारच्या आकृत्या तयार करता येतील. ही आकृती जिओबोर्ड आहे. ते डॉट आहेत ते खिळे आणि ते रबर असलेला त्रिकोण बनवलेला आहे. घरच्या टाईल्सवर भूमितिक आकारांच्या साहाय्याने नक्षीकाम केलेले दिसते. त्याचे निरीक्षण करा म्हणून मुलांना सांगता येईल. असं आपल्याला शिकवता येईल की जिओबोर्डची संकल्पना.
गणित आशय ज्ञान समृद्धीमधील हा शेवटचा प्रश्न. अपूर्णांकासंबंधी व्यवहारात वापरले जाणारे संबोध कोणते? वर्ग अध्यापनात त्यांचे दृढीकरण कसे कराल? त्याचे उत्तर. अपूर्णांकासंबंधी व्यवहारात वापरले जाणारे संबोध. संख्या एक खाली एक मांडून त्याच्यामध्ये लहानशी आडवी रेषा काढली असती तेव्हा त्या संख्येला अपूर्णांक संख्या म्हणतात. कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूचा अर्धा असतो व तो 1/2 असा लिहितात. 1/2 म्हणजे अर्धा, 1/4 म्हणजे पाव आणि 3/4 म्हणजेच पाऊण. आणि ह्याचे दृढीकरण बघू. एखादी पूर्ण संख्या करण्यात अडथळा येत असला तर त्या संख्येच्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून संख्या अपूर्णांकात लिहिली जाते. 1/2 हा अपूर्णांक आहे. जर आपल्याला दीड ओळखायचे असेल तर अंक पूर्ण व अपूर्णांकामध्ये अर्धा 1/2 असे लिहावे लागते. अपूर्णांकाचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणात करतात. अपूर्णांक हा गणिताचा खूप महत्त्वाचा भाग आहे. मग तो कोणाचा पण अपूर्णांक असो, अर्धा, पाव की पाऊण उपयोगी पडतोच. तर असे काही आपले प्रश्न उत्तरे गणित आशय ज्ञान समृद्धी या घटकाचे झाले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.